नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, येत्या 30 एप्रिलला वार बुधवारला या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण आणि महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी तुम्ही जे काही काम करता, कार्य करता, तर ते अक्षय राहतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते. संपूर्णपणे हा दिवस आपल्या पितरांच्या सेवेसाठी समर्पित असतो. त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची देखील सेवा उपासना केली जाते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची उपासना केल्यामुळे आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे, घरामध्ये असणारे दुःख संकटे आहेत, तर ते कायमचे दूर होत असतात. घरामध्ये स्थिर आणि त्याचबरोबर स्थायी स्वरूपात माता लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते. तर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. अक्षय तृतीयेला सकाळी आपल्याला त्या ठिकाणी फक्त एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कशासाठी लावायचा आहे, तर हा दिवा आपल्या घरातील सर्व अडचणी, समस्या, दुःख, दारिद्र्य, इडापिडा, गरिबी कायमची दूर व्हावी यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या पूर्वजांचे जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत, घरामध्ये जर काही पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तर तो दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे. तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा व्हावी असं प्रत्येकांना सगळ्यांनाच वाटत असतं. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं. म्हणजेच काय, तर कधीही अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा उपासना करायची असते आणि या दिवशी विशेषतः करून माता लक्ष्मीची फक्त उपासना केली जात नाही, तर त्याचबरोबर भगवान विष्णू देवांची सुद्धा सेवा उपासना केली जाते. जर तुम्ही फक्त माता लक्ष्मीची या दिवशी सेवा केली तर त्याचे दोष आपल्याला लागतात. त्यामुळे भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये जर पितृदोष असेल तर बघा, ज्या वेळेस पितृदोष तयार होतो त्यावेळेस घरामध्ये अनेक प्रकारचे दुःख, संकटे, दोष, दारिद्र्य, अडचणी ह्या यायला सुरुवात होत असते. आणि अक्षय तृतीयेला पितृदोष दूर करण्यासाठी काही विशेष वस्तूंचं दान देखील केलं जातं. मग हे दान तुम्ही गोरगरिबांना करू शकता, यथाशक्ती तुम्ही हे दान करू शकता. मग तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, निवारा दान करू शकता, पैशाचं दान करू शकता. पाण्याने भरलेला मटका म्हणजेच मातीचं भांड, त्यामध्ये पाणी भरायचं आहे, हे तुम्ही दान करू शकता. नाही तुम्हाला पाणी भरायचं तर एखादं मातीचं भांड घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ भरा, गहू भरा किंवा साखर भरा. जे धान्य तुमच्याकडे असेल ते भरून तुम्ही दान करू शकता. तर ते अक्षय पात्र दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरामध्ये कधीच संपत्तीची उणीव, चणचण, कमतरता ही आपल्याला भासत नाही. परंतु या वस्तू ज्या वेळेस तुम्ही दान करणार आहात त्यावेळी तुम्ही गरजू व्यक्तीलाच दान करायचं आहे, हे लक्षात घ्या. बघा, जर तुम्ही खूप प्रमाणामध्ये कष्ट, मेहनत करताय, परंतु तरीही तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला हा पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल, म्हणजेच काय, या ना त्या कारणाने खर्च होत असेल, सतत घरामध्ये पती पत्नी मध्ये वादविवाद, भांडणे होत असेल, घरामध्ये वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास जाणवत असेल, ज्यावेळी या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण होत असेल, घरामध्ये
एकोपाट टिकून राहत नसेल, त्याचबरोबर खूप पैसा घरामध्ये येतो, परंतु तो सतत आजारपण अडचणीमध्ये खर्च होऊन जात असेल आणि अनेक अडचणी तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये येत असेल, तर तुमच्या ज्या काही इच्छा असेल, मग ती नोकरी प्राप्तीसाठी असेल, कर्जमुक्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, या संबंधीच्या सर्व इच्छा तुमच्या त्या पूर्ण होत नसेल आणि पितृदोष ज्या वेळेस असतो त्यावेळी पितृदोष दूर करण्यासाठी ही जी तिथी आहे तर ती अतिशय अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे हा दिवा आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी लावायचा आहे। आता हा दिवा कसा लावायचा आहे? दिवा हा बुद्धीचं, ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक असतो। दिवा ज्या प्रकारे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो, त्याच पद्धतीने ज्या प्रकारे ही दिव्याची ज्योत असते, आपल्याला जसं प्रकाशाची गरज असते त्या तशीच आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते। आपल्याला संपूर्ण जे 12 महिन्याचं 1 वर्ष असतं तर ते त्यांचा एक दिवस असतो, इतका खडतर प्रवास हा आपल्या पूर्वजांचा असतो। त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी या त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा जो प्रकाश आहे तर तो निर्माण होण्यासाठी, त्यांचा पुढचा प्रवास जो आहे तर तो सुखकर होण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। जर पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभली तर आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत असतात। तर हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे बघा। जर घरामध्ये आता तुम्हाला सुतक असेल, पिरियड्स असेल, तर मग तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही। आता सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा हा कुठेही तुटलेला, फुटलेला किंवा ज्यामधून तेल पाझरत आहे असा दिवा अजिबात घेऊ नका। दिवा व्यवस्थित घ्या। तुम्ही इथे मातीची पंती घेतली तर अतिशय छान राहील। नसेल तुमच्याकडे पंती तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता। बघा, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करत असतो। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतो। हनुमंतरायांना प्रसन्न करून घेण्यासाठी चमेलीच्या तेलाचा दिवा आपण हनुमानरायांना लावतो। शनिदेवांच्या कृपेसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावत असतो। असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांसाठी आपण समर्पित करत असतो। तर अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी दिवे जे आहेत तर ते समर्पित केले जात असतात। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा दिवा एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे। त्या तांदूळावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे। यामध्ये कापसाची वात घ्यायची आहे। 2 मातीची एकत्र वात तुम्हाला करायची आहे आणि ती वात दिव्यामध्ये टाकायची आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर ते टाकायचं आहे। शक्यतो करून मोहरीचंच तेल टाकण्याचा प्रयत्न करा, कारण मोहरीच्या तेलामध्ये जी नकारात्मकता असते ती घरातील दोष असतात तर ते शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षमता असते, ताकद असते। पण नसेलच तुमच्याकडे मोहरीचं तेल तर मग तुम्ही जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल तसे तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। पूजेसाठी तेल असतं आपल्याकडे ते वापरू शकता किंवा आपण खाण्यासाठी घरामध्ये जे गोड तेल वापरतो ते घेतलं तरी देखील चालेल। या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे, कारण हा दिवा आपण आपल्या पूर्वजांसाठी लावत आहोत, त्यामुळे काळे तीळ टाकायला अजिबात विसरू नका। त्यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय जे आहेत तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। सकाळी 11:30 ते 12 या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे, कारण हा काळ जो आहे तर तो आपल्या पूर्वजांचा असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी तर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे। तुम्ही हॉलमध्ये बसा, बेडरूममध्ये बसा, काहीही अडचण नाही, किचनमध्ये बसा, फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे। खाली बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे। बघा, दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजाची दिशा मानली जाते आणि त्यानंतर तिथे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे। दक्षिणेला तुम्हाला तोंड करायचं आहे, हा दिवा तिथे ठेवायचा आहे। दक्षिण दिशेलाच दिव्याची
वात जी आहे तर ती झाली पाहिजे हे लक्षात ठेवा। त्यानंतर पितृस्तोत्रम जे आहे तर ते तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे। आता पितृस्तोत्रम हे तुम्ही मोबाईलला यूट्यूबवरती लावू शकता किंवा गुगलला तुम्हाला मिळून जाईल। अगदी 2 मिनिटाची सेवा आहे। तुमच्याकडे नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा पितृस्तोत्रम जे आहे तर ते आहे, त्यामधून तुम्ही वाचू शकता, म्हणू शकता। त्यानंतर तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला तिथे बसून स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे, पूर्वजांना प्रार्थना करायची आहे। घरातील ज्या काही समस्या, अडचणी, अडथळे असेल तर ते सर्व दूर करा। तुमची अखंड कृपा आमच्या घरावरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो जोपर्यंत तुमचं क्षेत्र पूर्ण होत नाही वाचून तोपर्यंत तिथेच ठेवायचं आहे। स्तोत्र तुमचं पठण करून झालं की त्यानंतर जोपर्यंत दिवा हा तेवत आहे तोपर्यंत तिथेच ठेवायचं आहे। नंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि नंतर तुमच्या समोरील कामाला जे काय आपली घरातील काम आहे तर त्या कामाला सुरुवात करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। तुमची पूजा झाल्यानंतर म्हणजे तुमचं पितृस्तोत्रमचं पठण झाल्यानंतर हातपाय धुवायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे। आता दिवा शांत झाला की दिव्यातलं सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे, निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। दिवा परत आपल्याला घासून पुसून आपण परत वापरू शकता। दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर जे पक्ष्यांना तुम्हाला गच्चीवरती टेरेसवरती टाकायचे आहे, जेणेकरून पशु पक्षी हे तांदूळ खाऊन घेतील। अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा अक्षय तृतीयेच्या दिवशी। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक आणि सबस्क्राईब आवर्जून करा। परत भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम।